चला गोलंदाज प्लीज. बघा टाइम स्टार्ट होतोय. 2:41 पहिला चेंडू पडतोय आणि 2 वाजून 1 मिनिटांनी आपली इनिंग समाप्त झाली पाहिजे. गोलंदाज तयार मयूर. इथं मात्र चेंडूला खेळलेला चेंडू देतो डीप स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, चांगली फेकी आणि एक धाव पूर्ण झालेले. एक धावाने संघाचं श्री गणेश होते. एक धावाने खातं खोलतोय फलंदाज त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि रिग्नेश इलेव्हन रानाल दोन्ही टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना सौरव याचा. मयूर इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लेट खेळला. पहिल्याच बॅट चालली होती. चांगलं क्षेत्ररक्षण काऊ कॉर्नरला. एकदा पूर्ण चांगली फेकी. धावसंख्या 2. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली 2. पहिले षटक मार्गस्थ. आजच्या दिवसातील 6वा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. NK खांडवाल विपक्ष आई गावदेवी ठाकूरवाडा. मयूर इथे मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 3. बघा तुम्हाला स्पीडअप करायचं आहे, अदरवाईज पॅनलाइज होईल आणि एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये वाढेल चौथ्या षटकामध्ये. मयूर पुन्हा एकदा खेचून मारलेला चेंडूला आणि भिडकावून दिलेल्या काऊ कॉर्नरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9 वरती. चांगला फटका आला फलंदाज सौरभ याच्या माध्यमातून. अतिशय भारी भरकम असा हा खेळाडू. सॉरी विनोद आपण पाहू शकता नॉन स्ट्राईक एंडला. सुंदर फटका खेचून मारला होता ऑप्शनच्या बाहेरून. हव्या मयूर सामना करेल सौरव. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. इथे मात्र लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण धावतोय. चेंडूला 3 बॉल्स गॅदर केलं आणि चेंडूची फेकी केली. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि एक धावाने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 10. धावसंख्या 10. सामना करेल विनोद. विनोद याच्या बॅटमधून चेंडूला कव्हर करता आलेला नाहीये. बघा विनोद याच्या बॅटवरती चेंडू काही येत नाहीये. पहिला चेंडू सुद्धा लेट खेळला, त्यानंतर सुद्धा हा फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. या एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 11. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शेष. सामना करायला षटकार मारलेला फलंदाज सौरव आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि इथे मात्र सौरव याची खेळी संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 11. एक बाद 11. NK खांडवाल संघ फलंदाजी करताना आणि विपक्ष आई गावदेवी ठाकूरपाडा. न्यूमॅन इन करण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बघा क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं घेतलेली आहेत. तुम्ही चांगला टाइम वाचवलेला आहे. अजूनही तुम्हाला 2 षटकं हे उर्वरित 11 मिनिटांमध्ये टाकायचं आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. नितीन. चला नितीन स्पीडअप करायचं आहे प्लीज.
यानंतरच्या दोन संघांना आम्ही विनंती करतोय, त्रिमूर्ती एंटरप्राइजेस विपक्ष रिग्नेश राणाल, दोन्ही संघांनी तयार राहायचंय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बघा, विनोदेच्या बॅटच्या पट्ट्यात हवा तसा चेंडू येत नाहीये आतापर्यंत. 3 चेंडू खेळून झालेला आहे, मात्र एकही फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. नितीन, मोठा फटका, आता मात्र चुकीला माफी नाही, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17. चला आपण स्पीड अप करायचं आहे प्लीज. थर्ड अंपायर इज नॉट अवेलेबल and please cooperate us. आता मात्र विनोदेच्या बॅट मधून मोठा फटका येतोय बघा. पहिल्या 3 चेंडूंना थांबून ठेवलं होतं विनोद्याला. इथे मात्र एक खराब चेंडू आणि त्याचा भरपूर फायदा विनोद्याने घेतलेला आहे. 6 धावेने संघाची धावसंख्या उसळते डायरेक्ट 17 वरती. पुन्हा एकदा खराब चेंडू, इथे मात्र लक फॅक्टर साथ देतोय, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या मागे. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 21. इथे मात्र आता चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते फलंदाज विनोद्याचं. पहिल्या 3 चेंडूवरती कुठलाही मोठा फटका खेळता आला नाहीये, मात्र त्यानंतर चांगली फलंदाजी, एक षटकार आणि एक चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट होतोय बॅट्समन. चांगली गोलंदाजी इथं मात्र नितीनच्या मार्फत. षटकार चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केलेला निर्धाव चेंडू टाकतोय. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. मागच्या सामन्यामध्ये आर्यनला हार पत्करावी लागली होती. गोलंदाज तयार नितीन, पुन्हा एकदा मोठा फटका आणि सॉफ्ट डिसमिसल. स्वतःच्या फॉलोत्रेमध्ये चांगला झेल इथे मात्र गोलंदाज नितीन याचं. आणि 12 धावसंख्या करून विनोद बाद झालेला आहे. चला न्यू बॅटर लवकर यायचंय आपण. न्यू मॅन इन साहिल, न्यू मॅन इन साहिल. यानंतर आपण त्रिमूर्ती एंटरप्राइजेस विपक्ष रिग्नेश राणाल, दोन्ही संघांनी यायचंय नाणेफेकीसाठी. हॅलो, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून आणि उत्कृष्ट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटकावलेला आहे 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका फलंदाज साहिल याच्या बॅट मधून आला आणि गोलंदाजीच्या लेंथ वरती खेळणारा हा, मेरिट वरती खेळणारा हा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन वरून भिटकावून दिला. चेंडूला 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र उसळते 27 वरती. चांगली फलंदाजी आता मात्र इथे दोन्ही फलंदाजाकडून आपण म्हणावी लागणार आहे. 2 षटक समाप्त झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकात 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावांची इथे
पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 8 धावांची. चला मागच्या षटकासाठी आपण 6 मिनिटं घेतलेली आहेत. 4 मिनिटामध्ये हे षटक संपलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करणारा संघ, तुमच्याकडे शेवटचे 4 मिनिटं आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. वेदांत सामना करण्यासाठी तयार फलंदाज करण. करण याने अजूनही कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळलेला नाहीये. पाहूया करण. वेदांत मोठा फटका करण याच्या बॅट मधून येतोय. चेंडू भिडकावून देतोय स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33 धावा. अतिशय सुंदर फटका करण याच्या बॅट मधून. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा ठोकतोय फलंदाज करण. चांगल्या स्थितीमध्ये जाताना तो NK खांडवालचा संघ तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. इथे मात्र चुकी होते यष्टिरक्षकाकडनं आणि चेंडू जातोय तरल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 37 वरती. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे तो संघ खांडवालचा. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे तो लॉंग ऑफच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38. इथे मात्र सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. थोडस थ्रम्बल मात्र चांगली फेकी. सोपं नसतं तिथे क्षेत्ररक्षण करणं मित्र दानो. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 40. तिसऱ्या षटकातून मार्गस्थ मात्र चांगल्या स्थितीमध्ये जाताना इथे NK खांडवालचा संघ आणि चांगली फलंदाजी करते दोन्ही फलंदाज साहिल आणि करण. करण खेळतोय वैयक्तिक 11 धावसंख्या येतोय आणि सीमा पार षटकार. सोपं नसतं लॉंग ऑनला षटकार मारणं मित्रांनो. आणि पिक केलं होतं चेंडूला आणि 6 धावांसाठी पाठवलेलं होतं. या 6 धावाने संघाची धावसंख्या होते 46. 2 गडी बाद 46. चांगल्या स्थितीमध्ये तिसऱ्या षटक अजूनही मार्ग असते आणि खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. इथे मात्र विधान याची षटकार चौकार सिंगल आणि 2 धावानंतर परत एक षटकार. शेवटचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील वेदांत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र बॅटची एज. आता मात्र स्लोअर चेंडू टाकला होता. लेग ब्रेक चेंडू इथं मात्र फायद्यात पडताना आणि फलंदाज साहिल याची खेळी संपुष्टात. चला दोन्ही संघांना विनंती असेल राहणार विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. रिग्नेश 11 राहणार विपक्ष त्रिमूर्ती एंटरप्राइजेस. दोन्ही संघांना विनंती असेल इंग्लिश में लिख रहा था ये मराठी में नाम डाल. मराठी में मेरे को नहीं जमता है तो इंग्लिश में स्पेलिंग सही डाल. स्पेलिंग सही डाल. वयाचे चला वैयक्तिक चौथं आणि सांघिक पहिले षटक इथे घेऊन गोलंदाज देवा ठाकूर. आय थिंक एक जबरदस्त गोलंदाज आहे. मागच्या वर्षी या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती या स्पर्धेमध्ये.
पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय हवेत, यष्टीरक्षक स्वतः येतोय आणि इथं मात्र खेळी संपुष्टात येते ती करण्याची. देवा पहिल्याच चेंडूवरती गडी बाद प्राप्त करताना. न्यू बॅटर आदित्य हा उंच फुरासा खेळाडू, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. शेवटचे 5 चेंडू शेष डेथ ओव्हरचे. धावसंख्या मात्र खूप चांगली आहे. इथे मात्र 3 षटकामध्ये फक्त 46 धावा कुठलेल्या आहेत त्या NK खांडवाल संघाने. व्हाईट आणि स्काय ब्लू कलरचा कलर कॉम्बिनेशनचा टी शर्ट, ते बॅक दुसऱ्या साईडला ब्लॅक ब्ल्यू असा कॉम्बिनेशन ठाकूरवाडा संघ. ओम ठाकरे यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. कबीर ठाकरे यांच्याकडून रांजली. आपटलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला गॅप मध्ये खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि चांगली फेकी. एकच धाव, एक धावाने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 47. स्ट्राईक एंडला विनीत. काही चेंडू शेष आहेत. शेवटचं षटक आहे मात्र आतापर्यंत थांबून ठेवलेलं आहे ते गोलंदाजाने NK खांडवाच्या फलंदाजांना. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रिजनला आणि सहज सोपा झेल, चांगलं झेल. फटक्यामध्ये ताकद नव्हती फक्त आणि त्याचंच रूपांतर गडी बाद होते विनीत. चला न्यू बॅटर लवकर यायचंय आपण. बघा 2 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्हाला 3 चेंडू टाकायचे आहेत. स्पीडअप करा चला. न्यूमॅन इन भाविक. न्यूमॅन भावेश गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज देवा. मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सहज सोपा. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाने चांगली झेल पकडलेले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र सजवलेले आहे ते गोलंदाज देवा याने आणि क्षेत्ररक्षणाच्या मेरिट वरती गोलंदाजी करताना इथे मात्र गोलंदाज देवा चांगला कमबॅक. पहिल्या 3 षटकांमध्ये 46 धावा कुठल्या होत्या आणि त्यानंतर मात्र संघाने बांधून ठेवलेला न्यूमॅन इन भावेश. चला भावेश. जयेश ठाकरे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. यश ठाकूर. चला दोन्ही संघांना विनंती असेल, फक्त शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका केलेला चेंडू लॉंग ऑफच्या रिजनला जातो. एक धाव पूर्ण. थोडंसं थांबल तिथं मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेतल्या येत नाहीये आणि एक धावाने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 48-48. बघा चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजाने देवायाने. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 38 सर्कलमध्ये आपण पाहू शकतो एका कव्हर पॉइंट आणि एका गली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चुकताना. चला त्रिमूर्ती संघाचा कर्णधार तुषार नाईक वेलकम. लालू. देवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि इथे मात्र
त्या बॅनरला हिट केलेला आहे आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 52 आणि 53 धावांचं आव्हान आहे. तर वळतोय आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. संदेश पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस करून घ्यायचं. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड विपक्ष रिग्नेश 11 राहणार. नेक्स्ट मॅच गजेंद्र गुलवे फॅम टीम त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश 11. आपण पाहुण्यांचे शुभ हस्ते टॉस करणार आहोत. साहिल पाटील यांचे शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण इथे टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. हाई एकविरा ग्रुप भादवड टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुषार नाईक जोडलेले आहेत. भरपूर दिवसानंतर भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून खेळणार आहे. समोरचा संघ देखील कंप्लीट आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघाचा कॉल आहे. हेड असा कॉल आहे आणि आलेल देखील हेड आहे. थँक्यू सो मच साहिल. बसून घ्यायचे आपण. नक्कीच तुषार टीम मध्ये कोण कोण खेळाडू आहेत? टीम मध्ये तर नौका संघ आहे आमचा. नवीनच टीम बनवले गजेंद्र गुलवे यांच्या मार्फत आम्ही आणि संघ आमचा कंप्लीट आहे. टीम मध्ये प्रतीक गोरे आहे. नक्कीच आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकले. काय निर्णय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे रिग्नेश 11. त्या संघाबरोबर खेळायचा आहे. काय अपेक्षा आहे टीम कडून? कोणत्या प्रकारे 4 षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल? नाही, रिग्नेश 11 संघ तर चांगलाच संघ आहे आणि गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ सुद्धा आहे. तर त्यांची साईड सुद्धा कंप्लीट आहे आणि आमची सुद्धा कंप्लीट आहे. मी खेळाडूंना एकच सांगेन, चांगला गेला, चांगला खेळण्याचा प्रयत्न करा. जिंकण्याचा हारण्याचा उद्दिष्ट तो नंतर बघितला जाईल. पहिले आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. सामना रंगतदार होईल. नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. तुषार नाईक, टॉस तू जिंकलाचा तुझा निर्णय काय असा? बॅटिंगच केली असते. मनासारखं झालं. बॅटिंग मिळाली आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल संघाकडून? 60+ प्रयत्न करू आम्ही. तू किती नंबरला उतरशील? बघू आम्ही सिच्युएशनच्या हिसाब. सामना रंगतदार होईल. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस जो आहे त्रिमूर्ती इंटरप्राइजेस गजेंद्र गुलवे फॅम टीम या संघाने जिंकलेला आहे आणि रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश 11 टीम संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मयूर पाटील याचा आवाज तुम्ही ऐकतायत. धन्यवाद. धन्यवाद संदेश पाटील. तर सलामीची जोडी. चला ठाकूरवाडा संघ सलामीची जोडी. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. चला पंच आपण जायचंय त्वरित मैदानात. चला सलामीची जोडी पाठवायची लगेच. सहकार्य करायचं आम्हाला ठाकूरवाडा अंग. तर 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 52 धावांचं या स्पर्धेचा लोगो तुम्हाला दाखवला जात आहे. टीव्ही मॉनिटरवर आपण पाहतोय. स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषक 2024 आयोजक आई एकविरा ग्रुप भादवड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण मित्रांनो. टार्गेट जो आहे नक्कीच आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 53 धावांचा 53. एक चांगला टार्गेट इथे पाहायला मिळतंय. आमचे ऑफिशियल स्कोरर एक्सपर्ट स्कोरर गोल्डन फिंगर ऑफ भादवड अमित स्कोरिंगच्या भूमिकामध्ये सकाळपासून चांगली स्कोरिंग करत आहे. काय हरकत नाहीये. डॉक्टर या पदवीने तो नक्कीच सन्मानित आहे आणि त्याचा अक्षर त्याला समजतोय. काय हरकत नाहीये. दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. धन्यवाद मयूर. खूप चांगला आवाज तुम्ही ऐकवला सकाळपासून. चेंडू द्यायचंय. मॅचचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. असं म्हटलं आहे की चेंडू चेक करण्याची काही आवश्यकता नाहीये. निव्या कंपनीचे चेंडू आहेत. सकाळपासून षटकार चौकारच पाहायला मिळतात प्रेक्षकांना. इथे गोलंदाज पूर्ण तयारी करताना. जयेश सलामीची जोडी केलपट्टीवर. वेदांत आणि मयूर. स्ट्राईकवर मयूर आहे. नो स्ट्राईकला वेदांत आणि गोलंदाज जयेश. आजच्या दिवसातील 6वा सामना आपण पाहतो मित्रांनो.
जयेशचा पहिला चेंडू, समोर बॅटर सज्ज आहे तो म्हणजेच मयूर. 53 धावा. मागच्या मॅच मध्ये 50 धावा डिफेन्स करता आल्या नव्हत्या आर्यन 11 टीम संघाला. चांगला स्ट्रोक समोर उडवलाय, शतरक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे पहिला चेंडू, पहिला विकेट प्राप्त करताना जयेश. कडक सुरुवात करताना जयेशच्या माध्यमातून बिग विकेट. मयूर बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में फसी हुई. हेलिकॉप्टर उडवला होता मात्र लँड करता आला नाहीये सीमेच्या बाहेर. परफेक्ट हातामध्ये ही झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि इथे पहिला विकेट जयेशला मिळतोय. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळतोय. पंचाच्या भूमिकामध्ये आर्यन 11 टीम संघाचे चंद्रकांत जोशी आणि अक्षय देशमुख स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर देवा. चांगली गोलंदाजी देवाची पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये. 3 विकेट्स घेतल्या होत्या, 6 धावा खर्च केले होते देवा ठाकूरने. तोच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्रेपन्न धावा इथे बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडू विकेट गेलाय. दबाव न घेता चांगली फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग ओमचं येणं बाकी आहे. ओम कधीही मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. देवा ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. सध्या युट्यूबच्या माध्यमातून यश ठाकूर मॅचचा आनंद घेत आहे. देवा ठाकूर पाहूया अटॅक करेल की सेन्सिबल क्रिकेट खेळेल. जयेश राईट आर्म ओथ विकेट. हा चेंडू चांगला आहे, दांडी गोल केली आहे इथे. फलंदाज बाद, बॅक टू बॅक. मोठा झटका लागताना टीम जय श्रीराम ठाकूर बडा टीम संघाला. देवा ठाकूर बॅक टू डगआउट. मोठा झटका लागलेला आहे इथे. जयेशने कमाल आणि धमाल गोलंदाजीमध्ये करताना दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विवेक पाटील फॅम टीम. विवेक पाटील मित्रांनो तुम्हाला आजही आठवत असेल त्याची इनिंग चॅलेंज क्रिकेटच्या ग्राउंडवर नेहमी चांगली तुम्हाला पाहायला मिळाली. जेव्हा तो चाविंद्र संघाच्या माध्यमातून नेहमी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आज त्याच्या नक्कीच संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला. सर्वप्रथम बॅटिंग आणि त्यानंतर गोलंदाजी देखील पाहायला मिळतोय. लवेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लवेश सन ऑफ गणेश ठाकरे. बुम बुम गणेश ठाकरे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आहे लवेच्या पिताश्री गणेश ठाकरे यांच्या नावावर. त्यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये. राईट आर्म ओथ विकेट. हा चेंडू चांगला होता, अगदी बॅटवर घेतलाय. सोडला असता तर कदाचित पायचीच्या स्वरूपात विकेट मिळाला असता. एक सिंगल धाव. धावसंख्या पहिली धावसंख्या लागली जाते तिसऱ्या चेंडू नंतर. ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला होता. धावसंख्या 1 धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. जयची चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळतोय. मिस टाइम झालाय. हवेमध्ये चेंडू आहे. शतरक्षक चेंडू खाली येतोय आणि अजून एक धक्का. आज असं वाटतं की ठाकूरपडा टीम संघाला सर्वांना बॅटिंग मिळेल. NK स्पोर्ट खांडलवाल टीम संघ आहे समोर, म्हणजेच गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. ट्वेल्समॅन काही कारण चालणार नाहीये. 4 खेळाडू ऍब्सेंट आहेत, मात्र जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. 12वा खेळाडू सांगत आहे की 4 ते 5 खेळाडू आज टीम मध्ये समावेश नाही आहेत, मात्र जे आहेत त्यांच्याकडून अपेक्षा फार ठेवणं महत्वाचं आहे. काय वाटतं आपला संघ 53 धावा बनवेल? नक्कीच. पहा हा आवाज होता 12वा खेळाडू ठाकूरपाडा टीम संघाचा. त्याला अपेक्षा आहे की आमच्यामध्ये भरपूर चांगले खेळाडू आहेत की ती चांगली फलंदाजी करू शकतात. आता लवेशला साथ देण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सनी. पाहूया सनी कोणत्या प्रकारची सुरुवात करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये जयेश याच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चांगला चेंडू आहे. परफेक्ट स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला. वाईट यॉर्कर डॉट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातील.
चांगली गोलंदाजी, फक्त एकच धाव खर्च केली आहे. असंही या स्पर्धेमध्ये बघायला मिळालंय. स्वराज यांनी मेडन विकेट टाकला होता, तो या स्पर्धेच्या बाहेर गेला. आता या गोलंदाजाने एक धाव दिली आहे, एक नाही तर आता दुसरी धाव देखील ऍड करावा लागेल स्कोरबोर्डवर. एक सिंगल धाव कंप्लीट. तर इथे षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 2 धावा धावफलकावर आणि 3 विकेट. चल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एनके स्पोर्ट खांडवाल टीम, विवेक पाटील फॅम टीम, चांगले मित्र आहेत विवेक पाटील आमचे. अनेक वर्ष सातत्याने ते नक्कीच भिवंडीमध्ये आपला परफॉर्मन्स नेहमी चांगले दाखवत असतात. आज मात्र त्यांच्या संघाने खूप चांगला खेळ दाखवला आतापर्यंत. पहिला बॅटिंग, आता गोलंदाजी देखील चांगली झाली आहे. 51 धावा अजूनही आवश्यक आहेत 18 चेंडूमध्ये. न्यूमॅन विनीत, एक यंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय. डीडी स्पोर्ट मैदानावर काय क्रिकेट राहिला होता. साविंद्र विपक्ष खांडवाल असा हा सामना होता आणि तेव्हा खांडवाल संघाने बाजी मारली होती. म्हणजेच भांजेने मामा को हराया था असा मी उल्लेख केला होता तिथे. चांगला परफॉर्मन्स झाला होता डीडी स्पोर्ट बिनार या ग्राउंडवर. स्ट्राईकवर फलंदाज सनी आहे. सनीच्या बॅटने एक धाव आली आतापर्यंत. विनीत, हा चांगला चेंडू आहे, जोरदार अपील आणि फलंदाज बाद. एज अँड गॉन, विकेट. बडी मछली जाल में फसती हुई, निराश पावलाने गेलेला आहे. धाव संख्या 2 वर 4 विकेट. सनी बॅक टू डगआउट. सर्वांना बॅटिंग मिळेल. आणि यानंतर मित्रांनो विसरू नका सामना बघायला. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस, प्रतीक गोरे, कल्पेश पाटील, तुषार नाईक, लालू सज्ज होणार आहेत पुढच्या मॅच मध्ये. न्यू बॅटर अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अजून किती संघ बनतील गावामध्ये, कारण की जवळजवळ 5 ते 6 संघ तयार झालेले आहेत यावर्षी. चाविंद्राचे देखील 3 ते 4. आज 2 खेळले, उद्या 1 खेळेल. मायरा बाकी आहे, परत हर्षित इंटरप्राइजेस बाकी आहे खेळणं. काही हरकत नाहीये. रॉयल्टी गावामध्ये भरपूर मोठी. अक्षय न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक, लॉंगॉनवर डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव. प्रेक्षकांना आनंद द्यायचा असेल तर षटकार चौकार पाहायला प्रेक्षक उपस्थित असतात. अशी जरा फलंदाजी झाली, प्रेक्षक कंटाळतात आणि मग मोबाईलचा डाटा वाचवण्याचं काम करतात. गोलंदाज, चांगला स्ट्रोक, मिड विकेट क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक आलाय. हलकासा मिसफील्ड. एकच धाव. धाव संख्या 4. चांगला स्ट्रोक आहे आणि चालला चेंडू मिड विकेटच्या वरतून सीमा पार. येतोय, पंचांचा इशारा आलेला नाही अजून. षटकार. अक्षय देशमुख. जेव्हा आपण 365 दिवसानंतर मैदानामध्ये अंपर या पोझिशन मध्ये जातात तेव्हा आपण विसरून जातो की षटकार गेल्यानंतर हात वरती केले जातात, चौकार गेल्यानंतर हात असं फिरवला जातो, वाईट गेल्यानंतर दोन्ही हात समान वेळ केले जातात, नो टाकल्यावर एक हात बाजूला काढला जातो, पायाला चेंडू जेव्हा लागतो तेव्हा लेग बाईज दिला जातो, डोक्याच्या वरतून चेंडू गेल्यानंतर बाईज म्हणून हात वरती केला जातो. हे लक्ष असणं फार महत्वाचं आहे पंचांचं. मग ती कोणतीही स्पर्धा असू द्या, मग गली क्रिकेट असो किंवा नॅशनल क्रिकेट असू द्या. षटकाराने अक्षयने आगास केले, आपल्या बॅटिंगला सुरुवात केली आहे. प्रयत्न सुरू आहे तिथे. प्रयत्न ही परमेश्वर. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रयत्नाला यश मिळणार नाहीये. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल धाव. धाव संख्या 11 धावा. जवळ दुसरा षटक समाप्तीच्या मार्गावर आलाय. एक चेंडू बाकी या षटकातील.
अजून एक का चेंडू मिस टाइम झाला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीये, सेफ लँडिंग होते. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केले जाते आणि इथे धावा 2 कंप्लीट केल्या जात आहेत. लवेशने आपला आतापर्यंत 4 धावा बनवल्यात. आमचे ऑफिशियल स्कोर सांगतात आणि टीमची धाव संख्या 13. फक्त गोलंदाज चेंज होईल, बाकी सर्व खेळाडूंनी जागेवर जायचं आपापल्या. टीम मीटिंग करू नका. अजूनही 5 सामने खेळवायचे बाकी आहेत. मला वाटतं की 3 षटकांचेच खेळावे लागतील यानंतर. सध्या तरी धर्मराजा चषकामध्ये भावाल्याचा सूरज केने बादवड संघाला नडलाय. ज्या प्रकारची फटकेबाजी सध्या युट्यूबच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक बघतायत भादवड गावचे. वाला भादवड करेश मात्रेवर नक्कीच पलटवार सुरू केलेले आहेत सूरज केनेने. हा अपडेट आहे धर्मराजा चषकाचा. मात्र इथला अपडेट जो आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13. असंही मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मध्ये सूरज केने फ्रॉम बावाल, एक मोठा खेळाडू आहे. तितकंच करिश मात्रे देखील नाव आहे. मात्र सध्याच्या घडीला विजयापासून थोडस दूर आहे टीम भावाले. आदित्य आला गोलंदाजीसाठी. एक उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय. फार मोठा लक्ष आहे. इथून अजूनही 40 धावा बनवायचे आहेत 12 चेंडू मध्ये. समीकरण आहे, बनवू शकतो, प्रयत्न करू शकता तुम्ही. इथून पुन्हा एकदा पूल करायचं होतं मात्र बॅटवर व्यवस्थित आल्या नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला. एक सिंगल धाव. आज संपूर्ण आमचा भादवड गाव जो आहे भादवड संघाचा मॅच पाहतायत. प्रिन्स मूवीज वाहिनीवरच ती स्पर्धा सुरू आहे. इथे देखील प्रिन्स मूवीज वाहिनी आहे. शेलारला देखील प्रिन्स मूवीज वाहिनी आहे. त्यानंतर सोनाले परिसरमध्ये देखील प्रिन्स मूवीज. आज 5 ते 6 ठिकाणी प्रिन्स मूवीज आहे. छा गए गुरु. विकेट मिळाले अजून एक. लवेश देखील डगआउट मध्ये परतलाय. आज खेळाडूंची कमतरता 12वा खेळाडू सांगत होता. आमचे खेळाडू 5 ते 6 खेळाडू नाही आहेत. तुमची टीम तरी किती जणांची आहे टोटल? मुलं खूप आहेत. फुलं का मुलं? मुलं 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 खूप. ठीक आहे. नितीन न्यू मॅन. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून भरपूर खेळाडू असे आहेत की ते मोठे पटके घेऊ शकतात. नितीन आला नवीन फलंदाज. हिटमॅन रोहित शर्माचा टी शर्ट घातला त्याने. पाहूया 2 ते 3 हिट पाहायला मिळतील का पुढच्या स्पर्धेला. नक्कीच या खेळाडूला आपण चांगला खेळताना बघू. इथून चांगला खेळावा लागेल मात्र परतीचा प्रवास करावा लागेल की नाही. वाचला गेला तिथे आणि एकच धाव कंप्लीट. मुंबईची लाईफलाईन लोकल आणि इथल्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो सिंगल डबल. काहीच फरक पडणार नाहीये एनके स्पोर्ट कांडवाल संघाला. एकच षटकार आला होता त्यानंतर सगळी शांतता तुम्हाला पाहायला मिळाली. अक्षय देखील डगआउट मध्ये परतलेला आहे. जाता जाता आरकेपाटी स्टँडच्या मागे नक्कीच मीटिंग होईल ठाकूरपुरा टीम संघाची आणि पुढच्या येणाऱ्या 11 स्पर्धेमध्ये त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल थोडीशी चर्चा नक्कीच होईल. येणाऱ्या 12 स्पर्धा आहेत मित्रांनो. भिवंडी इमर्जिनच्या माध्यमातून पहिली स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. आयोजक आहेत आई एकविरा ग्रुप भादवड. आमचे आजी आणि आमचे आजोबा या दुनियामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवणीला उजाळा देताना आपण पाहतो त्यांचे नातवंड जे आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जात आहे. द्रौपदीबाई राजाराम स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक अभी अभी आए और नहीं खेल पाए. लंबा स्ट्रोक डॉट चेंडू. नाही मी भरपूर स्पर्धेमध्ये सावंदी स्पोर्ट्स संघाची चर्चा करायचो. ती कधीही टीम कुठेही गेली खेळायला कधी लवकर घरी यायची. मात्र काल त्यांनी खासदार चषक जिंकला
खूप अभिमान वाटलं मला त्या टीमचं. संघर्ष त्यांनी सोडलं नाही, संघर्ष करत राहिले आणि काल त्याने पुरेपूर दाखवून दिलं भिवंडीकरांना की आमच्यामध्ये दम आहे. 3 वर्षानंतर ती फायनल त्यावेळी जिंकली आहे. त्या टीमला जास्त ट्रोल करत होते सर्व त्या परिसरातील जे खेळाडू आहेत, त्या संघाला भरपूर ट्रोल करताना यावर्षी चालू अंगामध्ये त्या सर्वांची बोलती बंद केली आणि नवीन खेळाडूंना घेऊन त्याने ती स्पर्धा जिंकली. जवळजवळ 42 संघांतून एक संघ विजय ठरला, तो म्हणजे सावंदे स्पोर्ट्स सावंदे. असा खेळ आहे मित्रांनो, क्रिकेट आहे. धावा झालेले आहेत फक्त आणि फक्त 15 धावा, 15. शेवटचा षटक टाकण्याकरिता शतरक्षक लावून घ्यायचंय, फिल्डिंग लावून घ्यायची आपण. 38 धावा 6 चेंडूमध्ये, 42 धावांचा रेकॉर्ड आहे, 49 धावांचा रेकॉर्ड आहे. पिंटू पाटील, जगदीश नाईक यांच्यावर भरपूर अनेक रेकॉर्ड या मैदानावर आहेत. 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम याच ग्राउंडवर झाला होता 2002 मध्ये. हितेमेश नाव चांगलं आहे, मात्र गोलंदाजी इथे चांगली नाहीये. सर्वात मोठा षटकार पाहायला मिळाला आजच्या दिवसातील, कारण की तो जो कोना आहे तो भरपूर लांब आहे खेळपट्टीपासून. संपूर्ण बीटीएमएल मध्ये आम्ही बघितलं भातवड बी धमाकामध्ये तिथे खेळाडू जास्त आउट झाले होते. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा हितेमेश. विक पाटील यांची ही टीम आपण पाहतोय खेळताना. नाव जर दुसरं असेल तर लगेच सांगून ठेवायचं, नाही तर सिरीजला भरपूर प्रॉब्लेम करेल मी, लक्षात ठेवा. अनिकेत, हरिकेत नक्कीच 12 मॅन मला वाटतं व्हेजिटर, प्युअर व्हेजिटर आहे. हो यस, हरकत नाहीये. टॉट चेंडू, शुद्ध शाकाहारी ब्राह्मण. ट्वेल्समॅनचे तुझं नाव काय? तुषारचे बाबा जे सुद्धा मालकरी आहेत, त्यांनी त्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली तुळशीची. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. शुद्ध शाकाहारी आमचे ट्वेल्समॅन तुषार आमच्या सोबत एनके स्पोर्ट खांडबाल टीम संघाचे. वाईट धाव संख्या 22. बॅटची एज, अजून एक चेंडू डॉट. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूचा. आमचे स्कोर सांगतात कधी 2 कधी 3, काही हरकत नाही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, शतरक्षक आहे तिथे. अजून एक विकेट. किती जण बॅटिंगला येणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कितवा विकेट आहे आमचे ऑफिशियल? 7 विकेट गमावलेले आहेत. न्यू फलंदाज ओम ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. ओमने खिशामध्ये मगाशी पर्स ठेवला होता, काढून ठेवला का ओम? मित्रांनो, सर्वात मोठी हस्ती आहे ठाकूरपाडा टीम संघाची आणि ठाकूरपाडा संघाचे वरिष्ठ कबीरदादा ठाकरे यांचे चिरंजीव आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओम ठाकरे, कबीर ठाकरे यांचं आम्ही आवर्जून प्रत्येक स्पर्धेमध्ये नाव घेत असतो. माणुसकीमध्ये नंबर 1 क्वालिटी माणूस म्हणजे कबीर ठाकरे. दिलदार, ओमसाठी एक सुवर्ण संधी आहे. 1 चेंडू बाकी आहे अक्षय, 1 चेंडू बाकी आहे. ओमसाठी एक सुवर्ण संधी आहे. 1 षटकार जर ठोकला तर नील कबीर ठाकरे मामा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. ओम अटॅक, गोलंदाज टाकेल का तसा चेंडू? बघूया. यॉर्कर मारतोय कधीपासून, प्रयत्न चांगला होता. चौकार जाईल का? 500 भेटतील? नाही.
तर अशा प्रकारे हा सामना इथे विवेक पाटील फॅम टीम NK स्पोर्ट कांडवाल संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि त्या संघाचं खूप खूप अभिनंदन.